जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्यात 9 ऑगस्ट रोजी होणारा उत्सव व्यसनमुक्त, तंटामुक्त, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरावा यासाठी माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी तालुका आदिवासी उत्सव समितीची अंतिम नियोजन बैठक पार पडली। या बैठकीत उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा एकमुखी निर्धार करण्यात आला। बैठकीत जागतिक आदिवासी दिन हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, स्वाभिमान आणि संविधानिक हक्क आणि जल, जंगल, जमीन या जीवन मूल्यांचा गौरव करणारा दिवस असल्याचे नमूद करण्यात आलं। त्यामुळे प्रत्येक नागरिकांना उत्साहासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हा दिवस साजरा करावा असं आवाहन करण्यात आले। यंदाच्या उत्सवाची संकल्पना व्यसनमुक्ती पेठ, सशक्त पेठ अशी निश्चित करण्यात आली असून दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट तसंच इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। तसंच कोणत्याही प्रकारचे वाद, तंटे किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी शांतता, संयम आणि शिस्त राखण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हजारो नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन, महसूल विभाग, होमगार्ड, आरोग्य विभाग तसंच इतर संबंधित यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, आपत्कालीन सुविधा आणि बंदोबस्तासाठी समन्वयाने कार्य करण्याचं नियोजन करण्यात आलंय। तालुक्यातील सर्व प्रतिनिधींनी ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, शिक्षक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सव यशस्वी करावा असं समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलंय। बैठकीत सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात पेठ तालुक्यातील ज्ञात, अज्ञात, आद्य आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यपूर्ण योगदानाचे स्मरण करण्यात आले। त्यांचा त्याग, स्वाभिमान आणि संघर्षातून प्रेरणा घेऊन आजची युवा पिढी शिक्षण, संघटन, व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। एकता हीच ताकद, संघटन हाच विजय, संस्कृती आमची, अभिमान आमचा या घोषवाक्याने प्रेरित होत पेठ तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर शिस्त, सामाजिक सलोखा आणि आदिवासी संस्कृतीचा जतन करणारा आदर्श उभा करण्याचा संकल्प अंतिम बैठकीत सर्वानुमते करण्यात आलाय। तालुका आदिवासी उत्सव समितीने सर्व नागरिकांना 9 ऑगस्ट रोजी वेळेचं काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून शांतता आणि शिस्त राखत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलंय। पुष्कर गांगोडे, सहसंपादक, 24 लाईफ महाराष्ट्र न्यूज।